फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आज शुक्रवार आहे आणि मध्ये ना अशी थोडंसं असं मळबटीसारखं वातावरण झालं होतं. असं वाटलेलं की आज काय पूर्ण दिवस मळबटच आहे की काय, पण नाही. आता पाहते तर आता ऊन पण यायला लागलेलं आहे आणि गोल्डन बघा तिथे ना असं मिरर आहे ना, त्याच्यात बघत असं सारखा बघत असता. आम्ही इथे बसलो ना की हा तिकडे बघत बसणार. आता थोडा मस्ती करून जरा तो दमलाय म्हणून शांत आहे. म्हणजे काय आलं की त्याचे आता मध्ये ना व्हिडिओ नव्हते ना झालेले, त्याच्यामुळे मग मी म्हटलं जरा त्याच्याबरोबर म्हटलं हे करूया. तर त्याला पण बरं वाटतं ना, तर तो बोर होतो, कंटाळतो. काय असा म्हणजे वाट बघत असणार की कोण माझ्यासोबत खेळतं आहे का, कोणतरी मला काहीतरी खेळायला देतं आहे का. कारण की त्याची सगळी खेळती येतात, सगळी सोफ्याच्या खाली नाहीतर मग ती बेडच्या खाली असतं. आणि मग तो वाट बघत बसणार की मला आता कोणी देईल का खेळणं म्हणून. तर मला तर काढायचं कंटाळा आलं, त्याच्यामुळे मी त्याला नवीन काय असं ना, त्याला ना तीच खेळणी असली ना तो कंटाळतो. त्याला नवीन असलं ना, काहीतरी दिसलं ना की तो लई खुश होतं. तर त्याला मी त्या दिवशी ना, मी महोत्सवाला गेलेलो होतो ना इकडे, तर त्यावेळी तिथे बॅट बॉल घेतलेला होता. तर तो काय ठेवणार तर काहीच नाही आहे म्हणा, तर ते दिला नव्हता त्याला खेळायला. कारण की ना एकदा म्हणजे आल्यावरती त्याला दाखवलं मी हे आणलं आहे म्हणून, पण त्याला चावायला वगैरे लागलं, त्याच्यामुळे मी ते काढून घेतलं होतं. आणि बॉल पण लपून ठेवला, बॅट पण लपून ठेवली. तर आता त्याला ना दिलेली ना, तो इतका खुश झाला होता ना की काय करू आणि काय नको असं त्याचं झालं होतं. त्याला ना नवीन खेळणी लागतात अशी, आणि तीच त्याच शेपमधली जरी खेळणी असली ना तरी त्याला आवडत नाहीत, असं त्याचं आहे. आता नवीन कुठे शोधून काढायची तर ह्याच्यासाठी खेळणी, आणि ठेवत अजिबातच नाही खेळणी म्हणा, असे चालू असतात. तर आता सोमवारी आपलं हे आहे, म्हणजे आपल्याला आपलं सगळं घर सजवायचं आहे वगैरे, तर त्याची तयारी माझी चालू होती. काल मी पूर्ण मला वाटतं 10च्या आधी 9:30 वाजल्यापासून जी काय मी सफाई करायला सुरुवात केली ना, ती 2 वाजेपर्यंत मी सफाई करत होती करायची. कारण बरंच सगळं साफसफाई करायचं होतं माझं. ते काल मी बरंचसं आवरलं आहे. आणि आज पण आहे थोडंफार सफाई करायचं, कारण की ना असे ह्या भिंतीने वगैरे नाही ते डाग वगैरे पडले. म्हणजे डाग कोण पडणार, आमचा गोल्डनच असतो, बाकी कोणी नाही काही करत ह्यांचे. नाहीतर मग ते चिवटी फक्त ती बाहेर असते तिकडे, तिथे पायाच्या ठसे असे पडलेले असतात तिकडे. पण घरात जर बघितलं तर गोल्डनचेच कारणामे बरेच असतात, त्याच्यामुळे त्याच्यात थोडेसे असे डाग वगैरे पडले, काही ना काहीतरी असं लावलेलं आहे तरी. तर ते मला जरा पुसायचं आहे आजचा दिवस. बाकी मी सगळं आवरलं, आणि ते पुसायचं होतं, मी कालच आवरणार होते, पण काल मी इतकी दमले की मला ते नंतर जमलंच नाही. मग म्हटलं नकोच, आता काय आपल्याला जमणारच नाही का, त्याच्यामुळे मी ते काहीच नाही केलं. तर आज बरंच घर स्वच्छ झालेलं आहे ना, ते जरा म्हणजे ना मला जरा बरं वाटलं आहे. तर काय आहे ना, आज म्हणजे कालपासून मी काय केलं माहिती आहे का, कारण की शनिवार रविवार परत आम्ही इथे नसणार आहोत. त्याच्यामुळे म्हटलं शनिवार रविवार नसलो तर परत सोमवारी परत हे आहे, त्याच्यामुळे म्हटलं मला शक्य होणारच नाही. म्हणून मग मी ते सगळं केलं, काम बरंचसं आटपलेलं आहे. आणि आता मला जेवणाचं वगैरे बघायचं पण आहे. नाश्ता माझा नाही झाला आहे, मी अजून केलाच नाही आहे नाश्ता अजून करायचा आहे माझा, तो राहिलाच आहे. आणि जेवण पण वगैरे बनवायचं आहे, तर ते आता बनवणार आहे मी. आणि आमचे साहेब बघा आता दमलेत म्हणून गप्प बसलेत, आता तो वाट बघणार जेवायला कधी देतेस म्हणून. तर चला जरा आवरून घेते किचनची कामं. तर आता इथे तुम्ही बघत असाल सदाफुलीची फुलं बघा किती सारी फुललेली आहेत, त्यांनी खरंच खूप सुंदर दिसत होती. आणि आता इकडे हे घावणे आहेत. घावणे खरं तर शेजारच्या आजीने दिलेले होते, तर नाश्त्यामध्ये घावणे होते. आणि आता इकडे मी वांग बटाट्याची भाजी मला बनवायची आहे, तर ते सगळं कटिंग वगैरे सगळं करून ठेवलं होतं. आता मी भाजी बनवायला पण घेतली होती, आणि गोल्डन काय इकडे तिकडे नाचतच होता. त्याच्यानंतर लक्ष गेला माझं या सामानाकडे, कारण की हे बेकरीचं काय आणलेलं होतं, पण ते ठेवलंच नव्हतं मी, तसंच पिशवी ठेवून दिलेली होती. तर ती म्हटलं आता ह्या डब्यामध्ये जरा भरून व्यवस्थित ठेवून देते, कारण की ना ते वरती तिथे जे ठेवलेलं होतं सामान, तर ते खरंच खूप भरपूर सामान दिसत होतं. त्याच्यामुळे म्हटलं हे जर आता तिथलं जे सामान आहे ते थोडं म्हटलं कमी करून ठेवूया. तर डब्यामध्ये काय सगळं सामान मावत नव्हतं, त्याच्यामुळे मग ते जे 2 पॅकेट होते ते मग असेच कॅबिनेटमध्ये ठेवून दिले. आणि एका साईडला इकडे माझी भाजी बनवण्याचं काम पण सुरू होतं, त्याच्यामुळे दोन्हीकडेची कामं जी आहेत ती चालू होती.
आता इकडे भाजी जी आहे ती थोड्या वेळाने रेडी होईलच आणि त्याच्यानंतर मग दिवसभरात बरीच काय काय कामं होती ती करत राहिली, थोडी साफसफाई आणि काय काय बरीच कामं असतात ती करत राहिली आणि दिवस कधीचा गेला समजलं पण नाही आणि व्लॉग थोडासा बाजूला राहिला. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आता इकडे आज लवकरच गोल्डनला जेवायला वाढलं होतं, कारण की तो दुपारी व्यवस्थित नीट जेवलाच नव्हता. त्याच्यामुळे संध्याकाळी लवकरच त्याला जेवायला वाढला आणि त्याला ना भूक अजिबातच कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळे मग त्याचं सारखं नुसतं आमच्या मागून फिरत बसणार, म्हणून मग त्याला आधी जेवायला वाढलं. आणि आता इकडे मी भाकरी बनवायला घेतलेली आहे. तर दुपारी काय मी अंड्याची आमटी बनवलेली होती, त्याच्यामुळे ती रात्रीपर्यंतच बनवून ठेवलेली, कारण की मला नंतर काही करायचं नव्हतं. म्हणून मग ती आहे, आमटी आहे आणि आता कुकर आधीच लावून घेतलेला आहे, कारण की गोल्डनला जेवायला वाढायचं होतं. त्याच्यामुळे त्याचा कुकर आधीच लावून घेतलेला होता आणि म्हटलं की आता भाकरी बनवली का म्हटलं काम झालं. आणि खरं तर गोलमा बनवायचा आहे, कारण की गोलमा आणून ठेवला आहे पण हल्ली काय त्याचा वापर झालाच नव्हता, म्हणजे बनवलाच नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं की आता गोलमा पण म्हटलं बनवायला घेईन. तर म्हटलं काय आता भाकरी बनवून झाली की तवा हा गरम असणारच आहे, म्हटलं तव्यामध्येच म्हटलं करायचा. तर त्या भाकरी झाली आणि शेवटची मला वाटतं एक भाकरी राहिली होती बनवायची आणि त्याच्यानंतर अहो आले आणि मला तो सांगायला लागला की मी जेवायलाच नाही आहे. त्याच्यामुळे माझं तर मूड ऑफच झाला, कारण की आता मी एवढं जेवण बनवलं होतं आणि म्हटलं परत आता हे सगळं उरणार आहे, म्हणून म्हटलं मला थोडंसं हे वाटलं होतं. तर त्यांचं तिकडे हे होतं काय ते कबड्डीची मॅच होती त्यांची, त्याच्यामुळे मग ते तिकडे जायचे होते मॅचला आणि जेवण पण त्यांचं तिकडेच होतं. त्याच्यामुळे मग काय त्यांचं कॅन्सल झालं. मग काय आता हे ऑलरेडी मी पीठ मळलंच होतं, त्याच्यामुळे काही मी कमी करू शकत नव्हते भाकऱ्या. म्हटलं आता राहू दे, आता जे आहे मळलेलं त्याचे म्हटलं भाकऱ्या बनवूया आणि म्हटलं उद्या सकाळी म्हटलं नाश्त्याला म्हटलं तेच देणार, म्हणून नवऱ्याला सांगितलं. कारण की म्हटलं ते शेवटी ते उरणारच आहे आणि ते कोण खाणार पण नाही. गोल्डन कधीतरी भाकरी खातो, त्याला पण अशी ती कडकवाली भाकरी असते तर तो खातो, नाही तर मग ती नरमवाली त्याला नाही आवडत, म्हणजे ती त्याच्या दातांमध्ये अडकते ना, त्याच्यामुळे ती तशी भाकरी त्याला खायची नसते. त्याच्यामुळे म्हटलं आता काय ही भाकरी उरणार आहे, ती म्हटलं सकाळी म्हटलं तुम्हाला देईन नाश्त्याला म्हणून. आणि गोलमा जो होता तो मला शिजवलेला बनवायचा होता भाकरीसोबत, पण काय आता साहेब आमचे नाही आहे जेवायला, मीच आहे. म्हटलं आता मी आता कुठे म्हटलं शिजवत बसू तो गोलमा. सगळं मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं कट करून ठेवून दिलं, सगळी तयारी करून ठेवून दिली होती आणि फक्त शिजवायचं होतं तो फक्त, बाकी काहीच नव्हतं. पण म्हटलं आता राहू दे, म्हटलं आता तो असंच म्हटलं भाजून आता घेणार आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला की आपलं मीठ मसाला वगैरे टाकलं की आपलं काम झालं, कारण की मला आता कंटाळा आला होता आणि खरं तर मला तसंच गोलमा खायचा होता खरं तर. पण हे नवऱ्याला काही फारसं तसं आवडत नाही, त्याला आवडतो तो शिजवलेला, त्याच्यामुळे म्हटलं त्याला शिजवलेला कडे. आणि तिकडे गोल्डनला आणि स्वीटीला एक एक त्या गोलम्यामध्ये ना बारीक सुकट होता, तर ते त्या दोघांना घातलं. तर ती स्वीटी त्याच्यावर खेळत होती आणि त्यांचं चालू होतं दोघांचं आणि गोल्डन मग तिला बघत होतं, तर त्यांचं असं नखरे नखरे चालू असतात. तर आता पटकन हा जो गोलमा आहे तो असंच भाजून, म्हणजे काय तवा काय गरमच होता, त्याच्यामुळे काही जास्त वेळ नाही लागणार आहे, फक्त परतून असा घेणार आहे. थोडासा कुरकुरी झाला की मग त्याच्यामध्ये कांदा टाकला, मीठ मसाला टाकला की आणि तेल टाकलं की आपलं काम झालं. मग आपला गोलमा पण रेडी, भाकरी पण रेडी, का मी लगेचच जेवून घेणार आहे, कारण की तो तर काय आता गेला, लगेचच तयारी करून गेला पण तिकडे मॅचला. त्याच्यामुळे आता आम्हीच आहोत, म्हटलं काय तर राहू दे, पटकन म्हटलं आवरलेलं बरं काम. तर असा आजचा दिवस होता आणि आता काय नाही, हा दिवस काय असंच कामातच गेला आणि काय जेवण बनवा हे करा ते करा त्याच्यातच जातो. हल्ली उलट वेळ पुरत नाही आणि सकाळी थंडी असते त्याच्यामुळे उठायला होत नाही, असं सगळं झालेलं आहे. तर आता इकडे गोलमा माझा भाजून वगैरे झाला, त्याच्यात सगळं मी टाकलं आहे, आता फक्त तेल टाकायचं होतं आणि मिक्स केलं की झालं. आणि गोल्डन सारखं ते गोलम्यासाठी तयारच होता, तर मी त्याला सांगत होते की तुला हे इथलं काही भेटणार नाही आहे म्हणून. तर चला आजचा हा जो व्लॉग होता तो एवढाच होता. आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे आता.